नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मस्त अभ्यास चाललाय की नाही मुलांनो? आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे योग्य निवड. बरं का मुलांनो? एक जंगल असतं बरं का, आणि त्या जंगलामध्ये अनेक पक्षी राहत असतात बरं का. तर त्या पक्ष्यांना असं वाटतं की आपल्या ह्याच्यामध्ये कोण चांगलं काम करतो, कोण सगळ्यात उत्तम आहे, याची निवड करून त्याला मानाचा तुरा घालायचा बरं का. मानाचा मुकुट घालायचा, म्हणजे असा मानाचा मुकुट द्यायचा असं त्याला, असं ठरतं बरं का. आणि मग म्हणतात की आपण की नाही, आपले जंगलचे राजे कसे आहेत त्यांना बोलवायचं आपण निवड करायला बरं का. मग सगळे पक्षी जातात. मग सिंहराजाला म्हणतात की आपण की नाही एक निवडणुकीचा कार्यक्रम ठेवायचा आहे, आणि त्यात योग्य पक्षाला मानाचा मुकुट घालायचा बरं का. तर सिंह महाराज म्हणतात हो चालेल, कधी ठेवायचं? तर म्हणे उद्याच ठेवूया, आम्ही सगळ्या पक्षांना आमंत्रण पाठवतो आणि उद्या त्यांना बोलवतो की जो योग्य असेल की नाही त्याला तुम्ही मानाचा मुकुट घाला. तर ते म्हणतात बरं चला. मग दुसऱ्या दिवशी की नाही सगळे पक्षी एकत्र येतात. मग एक झाड असतं सुंदर, त्या झाडावर अनेक फुलं वगैरे पण लावतात ते बरं का आणून. आणि मग सिंह महाराज येणार म्हणून त्यांना एक फुलांचा हार पण करतात. फुलांचा हार करून त्यांना घालायला बरं का सगळे पक्षी. आणि मग काय होतं, मग सिंह महाराज येणार ना म्हणून त्यांच्या स्वागतासाठी काय करायला पाहिजे? तर मग कोकिळा म्हणती की सुंदर गाणं म्हणून त्यांचं स्वागत करेल. सगळे बरं म्हणतात बरं का. मग दुसऱ्या दिवशी बरोबर 4 वाजता सभा असते बरं का ती पक्ष्यांची निवडणुकीची. मग बरोबर 4 वाजता सिंह महाराज येतात आणि मग त्यांना कोकिळा की नाही सुंदर गाणं म्हणून त्यांचं स्वागत करते. मग त्यांना एक छान कट्टा असतो बसायला बरं का. त्या कट्ट्यावर त्यांना फुलांनी तो कट्टा सजवतात आणि तर मग सिंहासन तयार करतात त्याचं. आणि मग त्याच्यावरती नाही सिंह महाराज बसतात बरं का. आणि मग ती म्हणते की कोकिळा म्हणते की आता प्रत्येक पक्षी तुम्हाला काही ना काही स्वतःचे गुण सांगेल, आणि त्यांचे सगळ्यांचे गुण ऐकून तुम्ही ते लिहून ठेवा. आणि मग तुम्ही जो कोणी योग्य वाटेल तुम्हाला त्याला तो मानाचा मुकुट घाला. तर सिंह महाराज म्हणतात हो चालेल. मग पहिल्यांदा की नाही चिमणी येते बरं का. आणि चिमणी येते आणि म्हणते की मी किती कष्ट करते, मी छोटी जरी असले तरी सगळीकडे दाणे टिपते, मुलांना माझ्या आणून देते. बरं. मग सिंह महाराज लगेच येऊन येतात. मग कोण येतो? बगळा येतो बरं का. बगळा म्हणतो मी एका पायावर दिवसभर ध्यान करतो आणि मगच मी खाद्य खातो. म्हणजे बगळा उभं राहतो आणि बरोबर तो पकडतो की नाही मासा तसं. मग सिंह महाराज म्हणतात बरं बरं का. मग पोपट येतो. पोपट म्हणतो तुम्ही जर माझी शीळ ऐकली ना तर बघा तुम्हाला किती आनंद होईल, आणि माझी शीळ ऐकून तुम्ही मलाच मानाचा मुद्रा द्याल, मानाचा मुकुट घालाल बरं का. तर ते म्हणतात बरं वाजून दाखव. मग पोपट छान शीळ घालतो. मग खूप आवडतं बरं का. प्रत्येकाची कला सिंह महाराजांना खूप आवडते बरं का. पण आता प्रत्येकजण पक्षी येतच राहतो. मग मोर येतो. मग मोर तिथे नाचून दाखवतो. ते पण खूप आवडतं महाराजांना. आणि असं करता करता कुणाला म्हणजे करत ते मानाचा मुकुट कुणाला घालतच नाही, कारण खूप पक्षी असतात ना. पक्षी मासं करता 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 पहाट होते. पहाट झाल्यानंतर सगळे पक्षी पेंगवायला लागतात. आणि सगळे पक्षी म्हणजे आता काय करायचं वगैरे असं म्हणून ना सगळ्यांची कला तर झालेलीच असते. मोराची मग कुठलं गाणं म्हणते. कुठलं गाणं म्हटल्यानंतर सुगरण येतो. सुगरण म्हणतो माझं तर घर तर मी असं बांधतो की ते असं लोंबकळतं, पण त्यात कोणी जाऊ शकत नाही माझ्याशिवाय. म्हणजे सगळ्यांची कला खूपच छान असते बरं का. पण पहाट झाल्यानंतर सगळेजण पेंगायला लागतात. पण कोंबडा काय होतो, कोंबडा असतो की नाही कोंबडा, तो काय करतो पहाट झाली की तो बांग देतो कुकूक टेको. मग कुकूक टेको म्हटल्यावर सगळेजण खडखडून जागे होतात पक्षी, कारण पहाट झाली की सगळे पक्षी उठतात आणि अन्न शोधायला जातात की नाही. मग सगळे खडखडून जागे होतात. अरे बापरे पहाट झाली, चला सिंह महाराजांना म्हणतात आता पहाट झालेली आहे, लवकर योग्य निर्णय घ्या, म्हणजे आम्हाला आमच्या मुलांसाठी अन्नधान्य आणायला जाता येईल. आम्हाला व्यायाम करायला जायचं आहे. पहाटे उठून ते व्यायाम पण करतात पक्षी. आकाशात गिरट्या घालतात, इकडून तिकडून उठतात. हा त्यांचा व्यायामच असतो बरं का मुलांनो. आणि मग ते म्हणतात की मग काय, मग बांग कोणी दिली? मग
कोंबड्याच्या डोक्यावर लाल चुटूक तुरा, लाल चुटूक तुऱ्याचा मुकुट सिंह महाराज कोंबड्याच्या डोक्यावर घालतात बरं का तर त्यांनी बांग दिली आणि सगळ्यांना उठवलं आणि सगळ्यांना उठवल्यानंतर त्याच्या बागेतनं तो म्हणतो चला उठा, आळस सोडून द्या आणि कामाला लागा. काम केल्याने, मेहनत केल्याने आपल्याला ऊर्जा येते आणि ऊर्जा आली की आपण कामाला लागतो, मग आपल्याला खायला मिळते. म्हणून सगळ्यांनी कष्ट तर केलेच पाहिजेत आणि ते कष्ट करायला सकाळी उठलंच पाहिजे. मग सकाळी आपल्याला उठवतो का दिवसभर काम केल्यावर? आपण झोपूनच राहतो. म्हणून मग कोंबडा आपल्याला बांग देऊन उठवतो. म्हणून त्याच्या डोक्यावर लाल चुटूक मुकुट घातलेला असतो. मुलांनो, तुम्ही कोंबडा पाहिलाय का? त्याच्या डोक्यावर कसा लाल चुटूक तुरा असतो, तो सिंह महाराजांनी घातलाय बरं का. आणि म्हणून मग सगळे पक्षी उडून जातात आणि कोंबड्याचं अभिनंदन करतात. सगळेजण पहिल्यांदा कोंबड्याचं अभिनंदन करतात का तर त्यांनी सगळ्यांना जागा केलेलं असतं आणि मानाचा मुकुट मिळालेला असतो. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. शेअर केल्यामुळे सगळ्यांना आपल्या आजीची गोष्ट ऐकायला मिळेल. आणि तुम्ही पण कोंबड्याची बांग, आपली कोंबडीची बांग कोणती आहे रे मुलांनो? घड्याळ. घड्याळाने गजर दिला की आपण उठतो की नाही? आपण तीच कोंबड्याची बांग समजायची. कारण आता कोंबडे दिसतच नाही, सगळीकडे सिमेंटच घर झाली आहे. कोंबडा कोण पाळणार? मग आपल्या घरातला कोंबडा कोण? घड्याळ. पण त्याला लाल चुटूक तुरा नाही बर का, त्याला लाल चुटूक मुकुट नाही बर का. आवडली का गोष्ट?